हॅलो, 2 षटकाची मॅच असणार आहे, दोन्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. हॅलो, चला मॅचकडे आपण वळतो. रोशन गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सज्ज झाला पहिलं षटक फेकण्यासाठी. ज्याने अफलातून गोलंदाजी आणि बॅटिंग देखील मागच्या मॅच मध्ये केली, तोच रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल चांगला खोदून काढला, क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे आणि इथे मिडफील्ड चेंडू चाललाय 4 धावेसाठी. वामन फसाळी यांना आम्ही विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. डीजे विनंती असेल. खरं तर प्लेयर्स या ठिकाणी इंजर्ड झालेत आणि इथे देखील सफल होऊन गेलेत. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, लगातारचा हा दुसरा चौकार. दोन षटकांचे मॅच. रोशनला काहीतरी दुखापत या ठिकाणी झाली आणि त्यानंतर षटक चेंज करण्यात आलं, अर्थातच बदलण्यात आलं आणि त्या षटकामध्ये देखील चौकारानं सुरुवात केली. 8 धावा धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पुढचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. लगातार 2 चौकार आणि आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या अवतीभोवती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला गेला, 8 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. इथे फुलटॉस आहे, परंतु त्या ठिकाणी शॉट थर्डमॅनला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगले फील्ड केले गेले. धाव फक्त एकच मिळणार आहे. 9 धावा धाफलकावरती पाहायला मिळत आहेत. जय गणेश क्रिकेट संघ इराणी आयोजित सरपंच चषक 2025 चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय आणि देखणं असं आयोजन. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकल, त्यातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजासाठी या ठिकाणी शूज देण्यात आलेत. इथे चांगला फटका आहे, प्रयत्न चांगले, परंतु चेंडू थांबणार नाही, जाईल 6 धावांसाठी षटकार. आकाशच्या माध्यमातून आपण
हे फटके पाहतोय. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आहे. खूपच चेंडू बाहेर गेला आणि पंचांनी लगेच त्या ठिकाणी सांगितले व्हाईट बॉल. आज पंचांच्या भूमिकेमध्ये मंथन भोईर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग पंच रमेश गडखल यांना देखील आपण पाहतोय. सर्वांचं खरं तर सर्व पंचांचं सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पंचांची भूमिका खरं तर खूप महत्त्वाची असते प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे देखील चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. षटक संपलाय आणि षटक पहिले या ठिकाणी समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला थोडंसं फास्ट केला, अजूनही एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 16 धावा धावफलकावरती मोदीचा माळ या संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं फास्ट केला. दुसरे षटक, अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज सागरला आपण पाहतो. शेवटचं षटक, अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे समोरच्या दिशेने फोर्स केलाय, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आता करणार नाहीये चुकी. फलंदाज बाद. समोरच्या दिशेने फोर्स करायचा होता, परंतु फटका त्या ठिकाणी फसला आणि त्यानंतर चांगला झेल लंगऑफच्या दिशेने पकडला गेला. मोठा धक्का मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. चला फलंदाज आपण देखील थोडेसे फास्ट मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद 16 ही सध्याची परिस्थिती मोदीमाळ संघाची आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसामध्ये ॲज अ समालोचक वामनजी दरोडा सर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेले. ॲज अ स्कोरर म्हणून नागले काका, तसेच संपूर्ण लाईव्ह टीम समर्थ लाईव्ह इव्हेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली. ते व्हाईट बॉल आहे, खूपच चेंडू बाहेर गेला आणि त्यानंतर पंचांनी सांगितले की हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये भर होताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. शेवटचं खरं तर अंतिम षटक या ठिकाणी बाकी आहे. 2 षटकांची मॅच. इथे खोलवर पहिला चेंडू, पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. मध्ये टार्गेट सेट करायचं असेल तर या ठिकाणी चांगले धावा बनवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये धावाला मात्र रोखून धरलंय असंच आपण म्हणूयात, असाच उल्लेख करूयात. 2 बाद 17 ही सध्याची परिस्थिती मोदीमाळ संघाची आपल्याला पाहायला मिळते. इकडे टेकडीवरती देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट चांगलं, अजूनही चल में आया. उर्वरित काही चेंडूमध्ये जर तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल, एक चांगली धावांची धावा झाला धावफलकावरती 17. अजूनही हे उर्वरित
रोहित काही चेंडूमध्ये आता धावा चांगल्या बनवाव्या लागतील. अजूनही 3 चेंडू बाकी असणार आहेत या षटकातील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सागरला आपण पाहतो. रोशन हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवले. इथे आशाभूत नजरेने पाहण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. एखादा मोठा फटका मारावा लागेल. टार्गेट चांगलं सेट करायचं असेल तर आता मात्र हात खोलावे लागतील. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे चांगला फटका आहे, पॉवर पॅक आहे, परंतु चांगलं जजमेंट आणि झेल मात्र कमालीचा पाहायला मिळतो. फलंदाज बाद. धन्यवाद. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये कृष्णा दाखल झालाय. खरं तर फटका चांगला होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली काय असं मी जरूर उल्लेख करेल. 6 धावा आल्या असत्या, परंतु थोडीशी ताकद वापरायला पाहिजे होती बॅटर्सनं. कृष्णा नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. अजूनही पहिल्या सत्रातील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात मोदीमाळ या संघाच्या. 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली या गोलंदाजांनी. कौतुक करावं लागेल. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्रा या ठिकाणी दिले गेले आणि 18 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 17 धावा 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवरती आता चांगल्या धावा घ्याव्या लागतील. इथे व्हेरिएशन पाहायला मिळतोय आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज देखील बाद होतोय. पहिला सत्र समाप्त झाला. धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपण जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं सत्र समाप्त झालंय. पुन्हा एकदा मी इथे थांबतो. आपल्यासोबत जोडले जातील वामनजी दरोडा सर. धन्यवाद. थँक्यू स्वप्नील दादा. चला, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या धावा झाल्या तब्बल स्कोर कार्डवर 18-19 धावा बनवायच्या आहेत बापदेव 11 टीमला. तर लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. सलामीचे सलामीर आपण मैदानामध्ये जा लगेच. यस, सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय रोशन आणि काशीनाथ. रोशन आणि काशीनाथ ही जोडसाकळ मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. फार महत्वाचा सामना मित्रांनो ह्या मैदानामध्ये खेळला जातोय. एका बाजूला मोदीचा माळ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बापदेव 11 टीम. यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय कारण एक जबरदस्त खेळ या मैदानामध्ये रंगला जातोय. क्रिकेटच्या पंढरीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ह्या नामकरण केलेल्या ह्या क्रीडांगणावर भव्य दिव्य असं नगरपालिकेचं मैदान आहे. ह्या मैदानावर आज आपण
पाहतोय खऱ्या अर्थानं आयोजन केलंय जय गणेश क्रिकेट संघ विराणी यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी सरपंच चषक 2025 चा कारभार आणि पहिला दिवस या मैदानामध्ये खेळला जातोय. चला थोडं स्पीडअप करा. पहिले षटक घातण्याकरता गोलंदाजी मार्कवर आलाय मंगेश. स्ट्राईक होते रोशन नॉस्ट्रेला काशीनाथ तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मंगेश. मोदीची मला टीमचा राऊंड विकेट मारा. फुटता चेंडू आहे फटका बसला एलिव्हेशन नाही विकेट जाणार. पहिला विकेट जोर का झटका जोर से लगा. खातही खोललं नाही आणि बॅक टू टेक आउट झालाय. जर का आपण विचार केला बाबदे 11 टीमच्या पहिल्यांमध्ये पाहिलं थोडंसं सन्नाटा आपण पाहतोय. वन डाऊनला फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सागर आणि रोशन ही फार महत्वाची जोडसाकळ मानली जाते. परंतु आता सागर आणि काशीनाथ ही जोडसाकळ मैदानामध्ये आहे. ब्लॉकचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता सरळ चेंडू मात्र कव्हरला खेळून काढला. सिंगलला डबल कन्वर्ट केलाय. दुसरी धाव चित्याच्या चपलाने पूर्ण केली जाते. या 2 धावण्या अकाउंटला सुरुवात केली जाते. विजयासाठी बनवायच्या 19 धावा बापदेव 11 टीमला कारण 18 धावा बनवल्या होत्या मोदीमाय टीमनं. एस बापदेव 11 पुढचा चेंडू आहे. यस फुल टॉसला फुल टोल उचल करायला पाहिजे होता. डायरेक्ट फलंदाज बाद. काय घडलं सागर पंचवीस आणि काय धून आपण ऐकता या मैदानामध्ये. जय गणेश डेकोरेटर कणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही डीजे सिस्टीम आमचं भव्य दिव्य असं मंडप आपण पाहता त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. फलंदाज बाद झालाय. खऱ्या अर्थानं जर का सागरचा विचार केला हार्ड हिटर फलंदाज सागरला आणि रोशनला आपण या मैदानामध्ये पाहिलं होतं. परंतु ही जोड साखळ मात्र आता कुठेतरी तुटली जाते. न्यू बॅटर राजा थोडं स्पीडअप करायचं आहे. महेश गोलंदाज ट्रॅकवर 10-12 पळून राऊंड विकेट मारा. स्ट्राईक होते फलंदाज अक्रॉस द लाईन. काही भी निघाय काही भी निशाणा. चेंडू निघून चाललाय घोडीच्या वेगानं झापूक झुपूक करत किपरच्या दास्तानामध्ये डॉट चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू दबाव येतोय. धावा झाल्यात 2-2 काशीनाथ आणि राजा ही जोड सगळं मैदानामध्ये आहे. स्ट्राईक होते काशीनाथ नॉस्ट्रेला राजा. क्लीन बोल्ड क्या बात है. जबरदस्त गोलंदाजी पाहिले गोलंदाज महेश याची. काय क्लीन बोल्ड केलं. त्रिफाळा चित केलं. फर्निचरला केलं उद्ध्वस्त. डीजे सामना आहे. मंगेश अजून गोलंदाज ट्रॅकवर आहे. नो बॅटर संभाजी मात्र
आपण पाहतोय. आता संभाजी आणि राजा याला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, कारण काय गोलंदाजी करतोय महेश मोदिलमार टीमचा. पुष्टा चेंडू लाभ केलाय, नव्या लँड मध्ये चेंडू पडला, चेंडू निघून आला, वाराच्या वेगाने येतोय चौकार. सहा धावा झाल्यात. 6 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. शेवटचं षटक. 6 चेंडू कोण फेकायला तयार आहे, कोणाकडे कॅप्टन मधुमाळ टीमचा जबाबदारी देणार, कारण ही महत्वाची जबाबदारी आहे. सामना सुद्धा तितक्यात महत्वाचा सामना या मैदानामध्ये खेळला जातोय. राज वाघ मोदीमाळ टीमचा गोलंदाज, गोलंदाज ट्रॅकवर आला राज, तर स्ट्राईक वरती फलंदाज राजा. राजा स्ट्राईक वरती, राज गोलंदाजी मार्कवर, नॉट स्ट्राईक इंड वरती आहे संभाजी. थोडं स्पीडअप करा, अजून याच्यानंतर एक मॅच अजून खेळवायची आहे. ओव्हर द विकेट मारा. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे ती बापदेव 11 टीमला. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतो गोलंदाज राज वाघ. हाफ टॅकरला फुल केला, राजाने बजा दिया, राज वाघ का बाजा. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द स्टँड, षटकार. पाच चेंडू 7 धावांची गरज. राज पुढे ट्रॅकवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू राजा स्ट्राईक वरती आहे, की ज्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून आता षटकार पाहिलाय. पुन्हा सिंगलला डबल कन्वर्ट केलंय. काय घडलं, तदर मिळत आहे 2 धावा. या 2 धाव मात्र धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड होते 14. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पुन्हा गोलंदाज राज वाघ, स्ट्राईक वरती फलंदाज आहे राजा, कारण राजाने बिग हिट केलं होतं. चेंडूला सरळ सरळ पाडत होतं, वाईट लॉंगांच्या डोक्यावरून षटकार पाहिला होता. पुढचा चेंडू राज वाघ याचा, हा आपला पूल केला, चेंडू निघून चालला सरळ. मॅच केला रफा दफा, येतोय विजय, षटकार.